वडिलांनी नामदेव मस्कर यांनी अक्षयला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. तर मॅच या ठिकाणी सुरू होते. आई गावदेवी खुशाल दादा 11 डोंगराचा पाडा वर्सेस विरा स्पोर्ट्स खिडूकपाडा. तर आमचे मान्यवर संजू पाटील खानावचे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मॅच जबरदस्त रंगली. कुणालने खूप सुंदर बॉलिंगही केली, पण सुरुवात जे काही चेंडू होते तिथे ते मोठे फटके आले. तिथून ती मॅच 3 बॉल 1 वरती, पण त्यातही 2 चेंडू डॉट आले. पण शेवटचा बॉल बॅटवर आला, अन्यथा तो डॉट असता तर कदाचित इथून विजय कानाव संघाला प्राप्त झाला असता. डिपेंडिंग चॅम्पियन आहेत आणि सातत्याने या स्पर्धेमध्ये कानावची कामगिरी नेहमी चांगली राहिलेली आहे, संस्मरणीय राहिलेली आहे. पण हा खेळ असाच आहे. इतिहासातले अनेक रेकॉर्ड मोडले जातात, नवीन नवीन इतिहास रचले जातात. आणि इथे आपण तेच बघितलं, चॅम्पियन वाकडीने विजयावरती शिक्कामोर्तब केलं. विरा स्पोर्ट्स खिडूकपाडा संघाने टॉस जिंकले. प्रथम ते फिल्डिंग करतात. इन्व्हाइट केले डोंगराचा पाडा संघाला बॅटिंगसाठी. ओपनिंग पेअर 12th मॅन या. मगाशी म्हणाले की आम्ही 2-3 जण आहेत, एक जण येऊन नावं सांगा प्लीज आम्हाला. प्रदीप संघनायकाच्या भूमिकेत प्रदीपला आपण बघतोय, तोच प्रदीप सलामीला आलाय. आणि दुसऱ्या बाजूला स्ट्राईकला अक्षय. प्रदीप नॉन स्ट्राईकला. मॅच होते सुरू. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा. बॉलिंग मार्कवर साहिल आहेत. पहिला चेंडू अप्रतिमरित्या हाताळलेले आहेत या संघाचा फ्रंट लाईन बॉलर. एकूण 5 गोलंदाज तुम्हाला फ्रेश वापरावे लागतील. काही ठिकाणी 4 गोलंदाज 5 षटकं टाकू शकतात. एका गोलंदाजाला 2 षटकं टाकण्याची मुभा असते. प्रत्येक ठिकाणी नियम थोडे वेगवेगळे आपण बघत असतो. फुल टॉस ड्राईव्ह केलाय, गेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. हा पहिला चौकार. स्ट्राईक आपण बघताय. फलंदाज अक्षयने चौकाराने स्वतःचा स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. पहिला चेंडू सुंदर होता खोलवर टप्प्याचा. फुल टॉस. आता पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला होता. यॉर्कर चेंडू बघायला फार सोपा असतो, पण टाकताना तितकाच कठीण. पुढे पडला तर फुल टॉस, आधी पडला तर मग ओव्हर पिच. या दरम्यान आपण बघताय ऑन साईडला फिल्डर येत आहेत. सिंगलने स्ट्राईक वरती प्रदीपला आणलेले आहे. प्रदीप संघनायक आहेत. बघूया संघनायक कशा पद्धतीने बॅटिंग करतायत. मागच्या मॅच मध्ये अक्षय मस्करने ज्या पद्धतीने बॅटिंग केली सगळ्यांनी बघितले. एक आदर्श खेळी होती आपल्या टीमसाठी. आणि पुढच्या सामन्यात तीच अपेक्षा अक्षयकडनं जरूर असणार आहे संपूर्ण समर्थकांना. पण क्रिकेट हा खेळ सांघिक खेळ आहे. प्रत्येकाचं योगदान फार महत्त्वाचं असतं. प्रत्येक वेळी एखादा खेळाडू सामना जिंकून देईल का, तर नाही. सुंदर चेंडू आपण बघतायत. गुड लेंथ वरनं टॉस केला होता. शोल्डरचा खूप वापर करतात. हा बघा ॲक्शन रिप्ले. सुंदर चेंडू आत आणला होता. इन स्विंगर होता. मग अशी करणे उल्लेख केला की आपण साईडला या ठिकाणी कॉमेडी बॉक्स आपण जर विकेटच्या मागे असतो तर प्रत्येक चेंडूचं वर्णन आपल्याला परफेक्ट करता आलं असतं. असंख्य धावफलकावरती 5. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फुल टॉस. बॅटची चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. चेक करूया पंचांचा हा रिव्ह्यू आहे. आपण बघूया कमरेच्या वर आहे की खाली आहे, चेक केलं जाईल. ॲक्शन रिप्ले मध्ये स्लो मोशन मध्ये या गोष्टी बघितल्या जातील. आमचे अंपायर बघा सँडी कुठून आलं. एंट्री बघा सँडीची. सँडी पालकरी चेक करतील हा डिफिंग फुल टॉस आहे की हाय फुल टॉस आहे. या सगळ्या गोष्टी आपण चेक करणार आहोत. थोडासा वेळ जरूर लागेल, पण एक नाही चिंचोली गावात सँडी कुठूनही एंट्री करू शकतात आणि स्टेज फाडून मागून पुढून कुठूनही येऊ शकतात. कारण इतकं प्रेम चिंचोलीकरांवरती आणि ते नातं आहे. फेअर बॉल आहे. डिफिंग फुल टॉस होता, त्यामुळे अंपायर सांगतात सँडी की
हा फेर बॉल आहे. ड्राईव्ह करतायत, गॅप मोठी आहे, चेंडू गेलाय सीमा पार, धावा मिळतील एकूण 4. तेरा धावा झाल्यात. पहिले षटक संपन्न झालंय. पहिले षटक आपण बघतोय 13 धावांचं राहिलं. गोलंदाजी आपण बघितल्या ओव्हरमध्ये 2 चेंडू डॉट जरूर होते, पण 3 चौकार 1 सिंगलच्या साह्याने या धावा आलेल्या आहेत. आणि स्ट्राईकला आपण बघितलं प्रदीप पाटील याच्या बॅटमधून 2 चौकार, 8 वरती नॉट आउट खेळतोय. दुसऱ्या बाजूला 5 वरती अक्षय कडू खेळतोय. धावा धावपलक होते 13. आजच्या रात्रीतील आपण बघतायत हा सामना आई गावदेवी खुशाल दादा लेवन डोंगराचा पाडा वर्सेस वीरा स्पोर्ट्स खिडूकपाडा. खिडूकपाडा म्हटलं की दादा भोईर यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. भरपूर वर्ष या टीमला दिलेली आहेत. एक जबरदस्त पर्सनॅलिटी. खूप वर्षापूर्वी आम्ही बघितलं तर एकदा जाण्याचा योग आला होता राहुलच्या गावामध्ये खिडूकपाड्यात, आणि त्या स्पर्धेमध्ये उंबारलेच्या भावेश पाटीलने 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा रेकॉर्डही केला होता. आणि तो रेकॉर्ड आजही कल्याण डोंबिवलीमध्ये सातत्याने जेव्हा जेव्हा तो बॅटिंग करतो तेव्हा तेव्हा तो सांगितलं जातो. आणि असे काही रेकॉर्ड्स असतात जेव्हा जेव्हा फलंदाज एखादा रेकॉर्ड्स ज्या पद्धतीने नोंदवतो. शफल झाले होते, ऑफ स्टंपवरती येऊन हा फटका बनवण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या दिशेने खेळण्याचा ड्रिल करून दाखवत आहेत. हा बघा ॲक्शन रिप्ले. पण फॉलो केलं होतं गोलंदाजाने, खरं तर ती संधी दिलीच नाही. अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो सातत्याने हे फटके सर्रासपणे खेळले जातात. शफल होणं, मागे पुढे होणं, फलंदाजाला ती खरं तर मुभा असते. हा चेंडू ड्राईव्ह करताय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. केवळ 1 धाव या ठिकाणी मिळत. थोडंसं फंबल झालंय, पण दुसऱ्या बाजूला बॅटर प्रदीप तयार नव्हते, त्यांचं लक्षच नव्हतं. त्यामुळे ही दुसरी धाव घेता आली नाही. सिंगलने धावसंख्या धावपलकावरती पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती आपण बघतोय 14च्या घरामध्ये. बॉलिंग मार्कवर परिवर्तन. बॉलिंगसाठी त्या ठिकाणी तयार आहेत राहुल उलवेकर. एक राहुल उलवेकर WTCचे फाउंडर, आणि दुसरे राहुल उलवेकर आपण बघतायत जे गोलंदाजी करतायत. स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागून चेंडू गरगर फिरतोय भवऱ्यासारखा. त्या ठिकाणी चेंडू अडवला गेला, केवळ 1 धाव मिळेल. चांगली बॉलिंग. आतापर्यंत मोठे फटके खेळू दिले नाही. 3 चेंडूमध्ये केवळ 2 धावा दिलेल्या आहेत. पॉवर प्लेचे दुसरं षटक. फिल्डिंगची रचना आपण बघू शकाल. एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला, एक लॉंग ऑनला आहे. त्याचबरोबर एक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. उंच गेलाय, झेलची शक्यता नाकारता येणार नाही. आज झेल टिपलाय, फलंदाज बाद होईल. हा पहिला गडी बाद होतोय डोंगराचा पाडा संघाचा. तर 7 फडके न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत. सुंदर झेल टिपला इकडे क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपण बघितलंय. साहिलने चांगलं जजमेंट होतं. चेंडूच्या खाली आले, चेंडूवरची नजर बाजूला सरकू दिली नाही, आणि अगदी सहजतेने आज झेल स्वीकारलाय. बघूया न्यू बॅटर 7 पंचांकडनं गाड घेत आहेत, आणि त्यानंतर आता तयार होतील. बघूया कशा पद्धतीने बॅटिंग करतायत. लवकर यावं लागलं अपेक्षा आहेत एक चांगल्या इनिंगची. राहुल तयार. सुंदर ड्राईव्ह केलाय, पण फिल्डर आहेत लॉंग ऑनला. या फटक्यासाठी एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय, आणि गोलंदाजी तशीच व्हायला हवी जशी फिल्डिंग लावली, किंवा फिल्डिंग जशी लावली तशा प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं. आणि बऱ्याचदा ऑन साईडला क्षेत्ररक्षण लावून गोलंदाज ऑफ साईडला गोलंदाजी करत असतात. पण सध्या आपण बघतो की राहुल उलवेकरने इम्प्रेसिव्ह
बॉलिंग आत्तापर्यंत केलेली आहे या ओव्हरमध्ये. धावसंख्या धावफलकावरती 16 आहे. ओ फुल टॉस पण समोर फिल्डर सापळा रचला होता. 22 होते डीप मध्ये. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का मैदानावरती डोंगराचा पाडा संघाला. मला जाऊ दे ना घरी आणि वाजलेत 12. साहेब तुला एवढ्या लवकर नाही पाठवणार. तुला सकाळी 4:30-5 वाजता इथे चहा पाजूनच तुला आम्ही पाठवू. तू तयारी करून आला. लेदरचं जॅकेट तू घातलंय म्हणजे तुला थंडी अजिबात वाजत नसेल. का तर आमच्या डोंबिवलीमध्ये आता थंडी राहिलीच नाही प्रकार. सकाळी थोडीफार लागली ते पण इथे डॅम आहे त्यामुळे तुम्हाला थंडी जरूर इथे तुम्हाला सगळ्यांना लागत असेल. धावसंख्या धावफलकावरती 16 आपण बघतायत. काय गोलंदाजी झाली आहे या ओव्हरमध्ये. केवळ 3 धावा दिली आहेत. 13 आल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. धावांची गती 8.00. काय कमबॅक झालंय. आणि या ओव्हरमध्ये आपण विकेट जर बघितले तर विकेट एकूण 2 प्राप्त केले राहुलने. म्हणजे नुसती इकॉनॉमिकल बॉलिंग नाही झाली तर विकेट टेकिंग देखील गोलंदाजी राहुलकडनं झाली आहे आणि त्यासाठी तो जाणला जातो. वेळ जास्त घेऊ नका खेडूकपाडा टीम प्लीज. तर धावा 16 धावफलकावरती 2 विकेट गमावलेले आहेत आणि दोन्ही सलामीवीर डगआउटमध्ये. बॉलिंग मार्कवर तयार भावेश उलवेकर. हो फिरकी आक्रमण सुरू झालंय आणि बघा पहिलाच बॉल फिंगर रोल करतायत. हा डॉट बॉल. हा बघा ऍक्शन रिप्ले. हो किती वळतोय बघा. हातभर वळलाय. वळणारी वाट आणि वळणारा चेंडू फार घातक असतो. पुन्हा एकदा हो खोला टाकला होता ऑन साईडला. आपण बघतायत फिल्डर आहेत मिड विकेटला. केवळ एकदा मिळेल. वेगवान गोलंदाजी खेळण्यासाठी छाती हवी पण फिरकी गोलंदाजी खेळण्यासाठी तुमच्याकडे ते तंत्र असायला हवं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फुटवर्क. आपण बघितलं तर हा लेग ब्रेक पहिलाच बॉल किती जबरदस्त बाहेर काढला होता भावेशने आणि ही कला त्याने आत्मसात केलेली. आणि डाव्या हाताचे गोलंदाज त्यांना तो नॅचरल स्विंग ती स्पिन मिळत असते. राऊंड द विकेट. विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न पण नाही करता आला. त्या ठिकाणी आपण बघतोय आता डॉट बॉल. सुंदर कमबॅक झालंय खेडूकपाडा संघाचं. विराट स्पोर्ट्स खेडूकपाडा संघ मैदानामध्ये टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग करतोय. इन्व्हाइट केला आई गावदेवी खुशालदादा 11 डोंगराचा पाडा या संघाला बॅटिंगसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या. त्यानंतर मागच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं केवळ 3 धावा आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत केवळ एकच धाव दिलेली आहे 3 चेंडूमध्ये. भावेश तयार. फुल टॉस खराब होता. 3 चेंडू अप्रतिम आणि हा थेट दिला बॅट वरती या 6 धावा. तर चेंडू टर्न करायचा होता पण बॅटवरनं टर्न नाही होणार. थेट बॅटवर दिला आणि या 6 धावसंख्येने धावसंख्या धावफलकावरती 23 झालेली आहे. कौतुक करत होतो आपण भावेशचं पण त्यानंतर हा चौथा चेंडू अत्यंत खराब आला. पण खरं तरी कोणी जाणून बुजून करत नसतो. होतं असं. चांगलं कमबॅक त्या ठिकाणी. विथ द टर्न करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. रिव्हर्स शॉट ज्याला दुधारी तलवार म्हणतात. चले तो दुश्मन की गर्दन कट जाए वरना खुद की गर्दन कट जाए. आपण बघतायत हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक झालं. 5 बॉल शेवटचा चेंडू. यावेळेस अखेर यश मिळतंय. टायमिंग तितकं चांगलं राहिलं नाही पण जे हवं होतं ते मिळवलंय या 4 धावा. वीस धावा झाल्यात. तर 9ची सरासरी प्रति ओव्हर मागे आपण बघताय. पहिल्या ओव्हरमध्ये एकूण धावा आपण बघितल्या होत्या 13 नंतर 3 आल्या पण या ओव्हरमध्ये 11. हे षटक असं वाटलं होतं की इकॉनॉमिकल होईल पण एक षटकार फुलटॉस वरती आणि त्यानंतर आपण बघितलं की रिव्हर्सच्या माध्यमातून या 4 धावा प्राप्त झाल्यात.
तर धावसंख्या धावफलकावरती एकूण 27, 9ची सरासरी आणि याच सरासरीने धावा जास्तीत जास्त. पाणी हवंय तर पाणी घेऊन जा कोणीतरी. जा 12th मॅन. तीन षटका ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी संपन्न झालाय. 27 धावा धावफलकावरती आहेत. एकूण विकेट 2 गमावलेले आहेत आणि मैदानावरती 7 फडके आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय अजय. असे 2 बॅटर आहेत. सलामीवीर डगआउट मध्ये आहेत. एक चांगली पार्टनरशिप अपेक्षित आहे. मागच्या ओव्हरमध्ये 11 जरूर आहेत पण इथून गेअर बदलावा लागेल. आणखीन वेगाने धावसंख्या वाढवावी लागेल कारण की रिक्वायर्ड कारण रन रेट 9च आहे आणि त्यामुळे इथून तो रन रेट आता वाढवावा लागेल. तो किमान एक 14-15च्या आसपास न्यावा लागेल. ओहो हो स्क्वेअर लेगच्या वरून आउट ऑफ द पार्क सिक्सर. साहिलचं लग्न झालं नाही पण साहिलने गाण्यावरनं सिद्ध केले की बायकोने उपवास धरलाय त्याच्या. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतात 29. सर्वात जबरदस्त आपण बघताय षटकाने ओव्हरची झालेली आहे आणि आणखीन काही फटके अपेक्षित आहेत. खूप चांगली बॅटिंग करतायत 7. तसं बाजूला अजयच्या बॅटमधून आपण एक षटकार एक चौकार बघितले. दोघांकडे ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची कारण की अग्रक्रमामध्ये खेळणारे जे फलंदाज आहे त्यांच्याकडनं ही अपेक्षा आपण जरूर करू शकतो. बॉलिंग मार्कवर अक्षय. ओहो फुल टॉस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सीमा पार आला हा षटकार. ला 2 अँगल मध्ये दाखवत असताना हा चेंडू थेट बाहेर गेला. दुसऱ्या बाजूला फलंदाजाने कशा पद्धतीने स्ट्रोक खेळला होता. बॅटला किस करतायत. खूप चांगली बॅटिंग होते. 2 षटकार आलेले आहेत. 39 धावा. धावसंख्या फार कमी होती. धावांची गती 9ची होती तिला मात्र आता गती मिळते. 39 धावा 2 विकेट. एक चांगली पार्टनरशिप मैदानावरती होत असताना गावदेवी खुशाल दादा डोंगराचा बडा संघ मैदानात खेळतोय. नाणेफेक गमावली आहे प्रथम बॅटिंगला सामोरे जात असताना. ओ एज झेलची शक्यता फाईन लेगने हा झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल आणि मैदानावरती कमबॅक होत असताना आपण बघतायत गोलंदाज त्या ठिकाणी अक्षयचा.
आगमन झालेलं आहे. ही पार्टनरशिप ब्रेक, या ब्रेक थ्रूची गरज होती, कारण की ज्या पद्धतीने 7 बॅटिंग करत होते कुठेतरी आटोक्यात आणायला पाहिजे होतं आणि त्यासाठी विकेटचा एकमेव पर्याय शेष होता आणि तो पर्याय मात्र त्याचा अवलंब करत असताना 7ला बाद केलंय. बॅटची एज लागली, फाईन लेगला एक सहज सोपा झेल टिपला गेला. तर न्यू बॅटर ओहो, रोहितने आल्यालाच दिलाय तडाखा, आलाय धमाका, आला हा षटकार. कशा पद्धतीने स्टँड अँड डिलिव्हर्ड वॉट अ शॉट, त्या रिॲक्शन बघा त्याच्या. आणि दुसऱ्या बाजूला चेंडू आकाशातून कशा पद्धतीने फॉलो करतात आमचे कॅमेरामॅन. प्रत्येकाची कामगिरी 12 वाजून गेलेत, पण सगळेजण काम करतायत मन लावून, डोळ्यात तेल टाकून, पापणी न लावता. धावसंख्या धावफलकावरती 45. सध्या डोंगराच्या वाडा संघाची एवन जोडी मैदानात खेळते, रोहित आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला अजय. या एवन जोडीने संघाला नेहमीच तारलेले आणि अपेक्षा असेल की फिनिश चांगल्या पद्धतीने करतील. 3 ओव्हरमध्ये धावा नव्हत्या, पण आता खऱ्या अर्थाने धावा येऊ लागल्यात. 45 धावा झाल्यात, 3.4 षटकं झालेली आहेत. 2 चेंडू शेष आहेत या ओव्हरचे. बॉलिंग मार्कवर तयार अक्षय. ओ हवेत झेलची शक्यता, मिड ऑफ, चेंडूच्या खाली येत आहेत, आज झेल स्वीकारलाय, फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. प्रयत्न झाला, मिस टायमिंग झाला, चेंडू वर गेला, मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाने हा झेल स्वीकारला. न्यू बॅटर रोहितच्या जागेवरती येत असताना जयेंद्र ढोंगरे. धावसंख्या 45, 4 विकेट गमावलेले आहेत. अखेरचा चेंडू चौथ्या ओव्हरचा आपण बघताय. अक्षय ओ हवेत, कव्हरच्या दिशेने फिल्डर, चेंडूच्या खाली, ओहो झेल सुटला होता पण सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडलाय. फलंदाज बाद जयेंद्र, त्या ठिकाणी बाद होतात आणि झेल स्वीकारलाय शुभम पाटीलने. जे लाडके आणि आपले आधारस्तंभ रमेशदादा पाटील, जे अजूनही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. अजूनही आपण बघितलं तर 12 वाजून गेलेले आहेत, पण दादा आपल्या सोबतील आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन, त्यांचा पाठिंबा फार मौल्यवान आहे आपल्या या स्पर्धेसाठी. आणि या चिंचोली गावाची आन बान शान अर्थातच रमेशदादा पाटील. दरम्यान आणखीन एक विकेट गमावलेले आहेत आणि आता 4 षटकं संपन्न होते. धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघतो झाले ती 45, 11.25 ही धावांची गती बघायला मिळते. अजूनही एक षटक या ठिकाणी शेष आहे. बघूया अखेरच्या षटकात किती धावा येत आहेत. मागच्या ओव्हरमध्ये 18 धावा आलेल्या आहेत आणि बघा खरं राहुल उलवेकर सोडला तर प्रत्येक गोलंदाजाने डबल डिजिटमध्ये धावा दिलेल्या आहेत. मागचं षटक पहिल्या 3 षटकांच्या कंपॅरिझन मध्ये आपण बघितलं तर मागडे ठरलं, 18 धावा तिथे आल्या. पण बघूया अखेरच्या ओव्हरमध्ये अखेरचं षटक घेऊन येत आहेत सनी. बॅटची चेंडू निघालाय थर्ड मॅनच्या दिशेने, बेधुंद बेफान मने
जाऊन पोहोचला सीमा पार. धावा मिळतील एकूण 4. एकनाथ माळी कधी अजून आले कशी नाही आणि ते आणलेले त्यांना. आता एकनाथ माळी त्यांची गाणी नेहमीच मजेशीर असतात, पण क्रिकेटमधलं पहिलं गाणं रायगडामध्ये जेव्हा झालं तेव्हा ते एकनाथ माळी यांनी गायलं होतं. रायगड ठाण्यात फेमस झाला आणि त्या गाण्याने खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर ती सुरुवात होती. आता भरपूर गाणी होत आहेत, स्पर्धेवरती होत आहेत, खेळाडूंवरती होत आहेत, टीमवरती होत आहेत. पण पहिलं गाणं जेव्हा आलं होतं सगळ्यांनी भरभरून कौतुक केलं होतं. त्या रायगड ठाण्यात फेमस झाला. त्यामध्ये रायगडातली अनेक खेळाडूंची नाव होती, पण ठाण्यामधल्या प्रमोद म्हात्रे देसाईच्या एकट्याचं नाव होतं आणि प्रमोद म्हात्रेचा तो काळ जबरदस्त आपण सगळ्यांनी बघितला, जे वागेश्वर देसाईच्या माध्यमातून कारकिर्दीला सुरुवात केली. कट करतायत, गॅप मधून चेंडू निघालाय, थांबणार नाहीये, जाईल सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. उत्पन्न धावा झाल्या धावफलकावरती. 5 विकेट गमावलेत. विकेट जरूर गमावलेत 5, पण धावांची गती खूप चांगली राखलेली आहे. या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर अजूनही 4 चेंडू शेष आहे, त्यामुळे धावसंख्या 60च्या पुढेही जाऊ शकते. ती 65-70च्या आसपासही जाऊ शकते जर मोठे फटके आले तर. पण कमबॅक करावा लागेल सनीला, कारण की या ओव्हरमध्ये तब्बल 2 बॉलमध्ये 9 धावा त्याने खर्च केलेली आहेत. बॅटची एज लागून 2 चौकार जरूर आल्यात, पण कशाही पद्धतीने सन्नी तयार. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे अजय. बॅटची एज पुन्हा एकदा फील्ड त्या ठिकाणी चूक करतायत, पण थांबवले जरूर. सेकंड अटेम्प्ट मध्ये बॅकअप मिळते. केवळ एक धाव येईल. नाही घेतले का? नाही. स्ट्राईक हवी आहे बहुतेक अजयला आणि त्यामुळे कदाचित हा निर्णय त्याने घेतला असावा, कारण की शेवटचं षटक आहे. स्ट्राईक स्वतःकडे राहिली तर एक सिंगल सोडली तर हरकत नाही, पण मोठे फटके जर मारू शकलो मी इथून तर संघाला एक मोठं लक्ष उभं करून देता येईल. व्यवस्थित आला नाही, मिडल झाला नाही. चेंडू येतोय मिड विकेट झोन मध्ये. बॅकअप मिळते, पण 2 धावा जीवाच्या आकांताने पूर्ण केलेले आहेत. पण बघूया, थर्ड अंपायरला रेफर केलंय. सॉफ्ट सिग्नल आहे की नॉट आउट आहेत, पण आपण चेक करूया. बघा ऍक्शन रिप्ले. स्वीप करण्याचा प्रयत्न, टायमिंग नव्हतं प्रॉपर, धावत होते. त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न, स्ट्राईक हवी होती आणि बघा हा थ्रो. काय सुंदर क्लॅरिटी, क्वालिटी आपल्याला दाखवत आहे. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट दिले अंपायरने. नॉट आउट आहेत आणि ग्राउंड अंपायरचा निर्णय योग्यच होता, पण कुठलाही रिस्क नको, त्यामुळे त्यांनी थर्ड अंपायरला रेफर केला, जेणेकरून कुणावरही कुठला अन्याय होऊ नये यासाठी. तर आपण या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करत असतो. 56 धावा झाल्यात, अजूनही 2 चेंडू शेष आहेत. अजयने स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे आणि त्या स्ट्राईकवर खऱ्या अर्थाने आता त्याला मात्र त्याचा फायदा घेत असताना 2 चेंडूमध्ये एखादा तरी बिग हिट मारावा लागेल. नाही, स्लोअर 1 चेंडू, संपर्क नाही झाला, मागे गेलाय चेंडू, गलीच्या दिशेने अडवलाय. हा डॉट बॉल. अप्रतिम कमबॅक त्या ठिकाणी आपण बघतायत. गतीमध्ये बदल केलाय आणि तो करणं देखील गरजेचं आहे. विविधता फार महत्वाची असते, ती बॉलिंग मध्ये असो किंवा ती बॅटिंग मध्ये असो. अखेरचा बॉल. सनी तयार. स्ट्राईकला अजय. ओहो, हाच तर फटका होता, त्यासाठी तर स्ट्राईक ठेवली होती आणि अखेर या षटकाने या डावाचा शेवट गोड केला अजयने आणि संघाला घेऊन गेलाय तो 60च्या पुढे. 62 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत आणि 63 धावांचं लक्ष
इथून पूर्ण करायचे विजयासाठी खिडूकपाडा संघाला. या टॉस साठी 2 संघ नाही घ्या आपण. तर राजा राणी गोट आणि नावडे. नावडे आणि घोट दोन्ही संघाचे संघ नायकांनी या लवकरात लवकर टॉस साठी. हॅलो, चला टॉस करण्यासाठी या. घोट आणि नावडे दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल आहे की टॉस करण्यासाठी लगेच या. पहिल्या फेरीतली ही शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल. घोट आणि नावडे. टॉस आपण इकडे करतोय. पाच षटक 5 गोलंदाज कंपल्सरी चेसिंग. आकाशजी शेळके सरांच्या शुभ हस्ते टॉस मात्र आपण इकडे घेतोय. टॉस इथे जिंकलाय. डिस्टन्स सांगायचा आहे इकडेच. फिल्डिंगचा निर्णय टॉस जिंकलाय नावडे टीमनं आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिलंय ते घोट संघाला. चला सामना जसा ऑन होईल पुढेच्या आवाजात बदल करूया. कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट होतील करण काळत सर. थँक्यू. Check. Thank you so much, Vinodji Patil sir, also Akash आणि सौरभ शुभम. वेलकम बॅक. मिडनाईट मध्ये सर्वांचं स्वागत करेन. श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली आयोजित श्रीराम चषक 2026 मध्ये आपण आहोत आणि चिंचवली या टीमचे बिग सपोर्टर साहिलभाई यादव यांचं आगमन झालेलं आहे. आपलंही सहर्ष स्वागत आहे. चला आता मॅच थांबवू नका, सुरुवात करा. विरा स्पोर्ट्स खेडूकपाडा आणि आई गावदेवी खुशाल दादा 11 डोंगराचा पाडामध्ये ही लढत आपण एन्जॉय करत आहोत. पहिला डाव संपला जिथे बॅटिंग केली ती डोंगराचा पाडा टीमने आणि धावासंख्या उभारले 62-63 चा चेस आहे. ओपनिंग प्लेअर देखील मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. आज कडाक्याची थंडी आहे आणि जरूर असं वाटलं की फेब्रुवारीमध्ये हिटिंग सुरुवात झाली आहे, समर सीझनला सुरुवात झाली आहे, पण त्यामध्ये विंटर अजूनही म्हणतोय थांबा, माझे दिवस अजूनही बाकी आहेत. दुपारी प्रचंड ऊन पडतं तर रात्री तितकीच कडाक्याची थंडी. माणूस जसा बदलत चाललाय ऋतू तसेच बदलत आहेत. यापुढे बरंच काही बघायचं आपल्याला. फेब्रुवारीमध्ये इतका ऊन आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतरचा येणारा मार्च, एप्रिल, मे आणि 2025 विसरू नका की जवळपास पाऊस 7 ते 8 महिने पडला होता. मामाश्री आय थिंक त्यांचे डोंगराच्या पाड्याचे आहेत. सो डोंगराच्या पाड्या टीमला नयनकडून मनपूर्वक शुभेच्छा आहेत आणि आयोजनासाठी आकाशजी शेळके आणि श्रीराम 11 चिंचवलीला ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. 12 वाजून 24 मिनिटं झालेली आहेत. सेकंड इनिंगला आपण सुरुवात करतोय.
63च्या चेसला होते सुरुवात. भावेश उलवेकरच्या सोबतीला राहुल उलवेकर ओपनिंग पेअर आहे. तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाज तेजस डोंगरे. लॉंग ऑफ रेडियम ऑन साइडला काऊ कॉर्नर 30 सर्कलचा बाहेर. पहिला बॉल उडवला इकडे खवत समर्थून. पाप प्ले मध्ये इनफिल्ड मध्ये असलेल्या फिल्डरला भेदून बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. हे आमच्या डिस्क जॉकीच आवडतं गाणं आहे. कारण इव्हिनिंग सेशन पासून 3 ते 4 वेळेला आपण ऐकलेलं आहे. वा. चौकाराने इकडे राहुलने सुरुवात केली आहे. 63 त्यांना बनवायचं आहे. स्वतः बनवायच्यात 29 बॉलमध्ये 29 बॉलमध्ये 59 धावांची गरज आहे. पुढचा बॉल तेजस. कमी गती ऑन साइडला आताही बॉल चाललाय. मात्र काऊ फेसच्या फिल्डरने ती कॅप कव्हर केली आहे. थ्रो करतायत अजय. धाव आली ती 1 आणि एका धावेसोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 5. कॉम्बॉक्स मध्ये सध्या आमच्या अपडेटर सोबत हेल एनर्जी ड्रिंक, अंपायर्स, कॉमेंटेटर्स, कॅमेरामॅन, टेक्निकल अपडेटर, डिस्क जॉकी. शेड्यूल सध्या डबल सुरू आहेत कारण ज्या पद्धतीनं टुर्नामेंट्स आपल्याला ठाणे, रायगड, पालघर या 3 जिल्ह्यांमध्ये खास करून जास्तीत जास्त टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जातं. इव्हन तिकडे त्या बाजूला आपण रत्नागिरीचाही विचार केला तर त्या बाजूला टेनिस बॉल क्रिकेट तितकंच खेळलं जातंय. ISPLचा देखील टेस्ट मॅचेस सध्या राजीव गांधीला नवी मुंबई बेलापूरच्या मैदानावरती सुरू आहेत. डबलला चान्स घेत होते, थांबलेले आहेत. सिंगल आली आहे आणि स्कोर सध्या आपण पाहतोय 6 वरती. राहुल आणि भावेश जोडी आहे, ओपनिंग पेअर आहे. कॉर्डिनेशन चांगलं आहे दोघांचं कारण ज्या पद्धतीने दोघे थांबले. 6 धावा धावफलकावरती 27 बॉलमध्ये 57 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. बॅटिंग करत असताना वीरा स्पोर्ट्स किडूक पाडायला. वन्स अगेन गोलंदाज तयार होता तेजस. उडवला रॉकेट थ्रू दी एक्स्ट्रा कव्हर. सीमा पार आला चौकार. स्टान्स आणि रेडी होते खाली येणाऱ्या बॉलसाठी. ओव्हर पिच भेटला. षटकारामध्ये त्यांना परावर्तित करायचं होतं मात्र चौकार येऊनही त्यांच्या चेहऱ्यावरती जी रिॲक्शन आपण बघितली, जी जरूर छबी होती, थोडेसे नाराज दिसले बिकॉज त्या बॉलला त्यांना एक्झिक्यूट करायचं होतं डायरेक्ट सीमारेषेच्या बाहेर. स्लॉटमध्येच होता बॉल. 4 आलेत. नावसंख्या जाऊन पोहोचली ती वीरा स्पोर्ट्स किडूकपाड्याची 10 फॉर नन. पहिल्या 4 बॉलमध्ये 10. सुरुवात तर इकडे ठोस झालेली आहे आणि 63 धावांच्या चेसमध्ये ऑन ट्रॅक आहेत सध्या. फुल टॉस होता मात्र इकडे जो डावा पाय त्यांचा थोडासा स्क्वेअर झाला त्यामुळे बॉल पासून थोडेसे दूर गेले त्या ठिकाणी राहुल उलवेकर. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहायचो डॉट बॉल आहे. शेवटचा एक बॉल. 10 धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉसला देखील इकडे मिस झालेत बॅटर. काल जरूर पंचकोशी प्रीमियर लीग भिवंडीची एक स्पर्धा कव्हर करत होतो. एका मॅच मध्ये लास्ट ओव्हर मध्ये 5 फुल टॉस आले. एकही बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला नव्हता. फुल टॉस देखील कधी कधी चालतात. इकडे फुल टॉस हा देखील चाललाय. वेगाने टाकलाय. डायरेक्ट हिटला चान्स घेतली होती ते मिस झालंय आणि आता धावांसाठी, धावा रोखण्यासाठी धावाधाव फिल्डर करत होते. बॅटिंग साइडने घेतलाय. रिव्ह्यू अंपायरच्या डिसिजनला करण्यात आलं चॅलेंज. टीव्ही अंपायर चेक करतील. सध्या संदीप पालकर सर आहेत. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती दाखवला जात आहे. साईट अँगल. राहुल उलवेकर उभा आहे क्रीज मध्ये आणि त्याला जरूर समोरच लॉफ्ट करायचं होतं बॉलला पण तो बॉल कुठे अटेम्प्ट केला. टिपिंग फुल टॉस. टीव्ही अंपायरचा सिग्नल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. टीम किडूकपाडा. पहिल्या षटकाचा खेळ संपला.
10 for none, 10ला नाबाद. बॅटिंग अल्सो आणि फिल्डिंग अल्सो. टोटल स्कोर सध्या 10. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 24 बॉल आणि 53 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. ते विरा स्पोर्ट्स किडुकपाडासाठी स्टार्ट भेटला होता. पहिल्या 4 मध्ये 10 आल्या, पण पुढचे दोन्ही डॉट गेले, दोन्हीही फुल टॉस होते. शेवटचा जास्त वेगाने आला, त्यामुळे राहुल थोडेसे लेट झाले होते. एक राहुल उल्वेकर जे देखील किडुकपाड्याचे आहेत, वर्ल्ड टेनिस क्रिकेट .in चे फाउंडर आहेत. त्यांची आज उपस्थिती आपण बघितली आहे. आताही जरूर मैदानाच्या एका कोपऱ्यात असतील ते आवर्जून. बऱ्याच वेळेला स्टेजवरती असतात, पण मॅचेसचा खऱ्या अर्थानं आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रेक्षकांमधूनच घ्यावा लागतो. आमच्यासाठी सध्या तरी ते दिवस नाही आहेत, पण सुरुवातीला जेव्हा समालोचन करायचो नाही, ऑन साईडला चांगला स्वीप आहे, कॅप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चाललाय, फिल्डर येतोय, शेवटी अडवलंय त्याने बॉलला. थ्रो करतील ते, धावा 2 मिळतात. कारण ते एक विजन असतं. प्रेक्षकांमधून बसल्यानंतर वेगळ्या पद्धतीने मॅचचा आनंद आपल्याला घेता येतो. आजूबाजूला असलेलं वेगवेगळं प्रेडिक्शन करतात, त्यात आपलं काही वेगळं प्रेडिक्शन असतं, मॅच कशा पद्धतीने असते, आणि त्यातला त्यात जर आपला गाव खेळत असेल, आपली मुलं खेळत असतील, तर मात्र तिकडे एक वेगळा आनंद असतो. ॲज अ कॉमेंटेटर तो क्रिकेटचा आनंद तसा घेता येत नाही. इकडे न्यूट्रलच राहावं लागतं. अंपायर असेल, कॉमेंटेटर असतील. नाव आहेत 12. स्विच हिट, चांगला पिक केलाय, खवासला पाठवलाय, चौकार. रिव्हर्स स्वीप आहे तो, पुन्हा एकदा पहा. स्विच केलं आणि मुद्दामून बॉलरने लेगस्टम्पचं बार बॉलला टाकलं होतं, पण खेचून आणलं या बाजूला भावेशने. चांगला चौकार. धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 16. 16 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 बॉल मध्ये 6 धावा आलेल्या आहेत. 22 बॉल 47 या मॅच मध्ये गरज आहे विरा स्पोर्ट्स किडुकपाड्याला. रनवे मध्ये थोडासा अडथळा. बॉलर रेडी नव्हता की बॅटर रेडी नव्हता. यामध्ये आता बॉलरला तर पुन्हा बॉलिंग मार्क वरती जावं लागणार आहे. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज अक्षय कडू. राऊंड द विकेट. ऑन साइडला उडवलाय, डावा पाय लेंथ पर्यंत, आणि बॅटचा फ्लो बॉलला घेऊन निघालाय. मिड विकेटचा बाहेर षटकार. यस, तसाच आहे. अंधेरी रातों में सुनसान हो सडकों पर, तसाच आहे. उसाटणेपर्यंत तसंच जावं लागणार आहे. 22. सतीश उल्वेकर साहेब यांच्याकडून लागोपाठचे 3 षटकार जर बॅटर्स कडून येतात किडुकपाड्याचा, तर त्यांना 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. सतीशजी उल्वेकर साहेब यांच्याकडून एक कॅश प्राइज लावण्यात आलं. किडुकपाड्याच्या सगळ्या बॅटर्ससाठी कॅश प्राइज आहे. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 1000. 22 आलेल्या आहेत. मागचा षटकार आलाय आणि मागच्या 3 बॉल मध्ये 12 धावा आलेल्या आहेत. 4 जून बॅटिंग करतात भावेश. फुल टॉस होता, थोडासा लेट झाला आणि त्यांना बॅकवर्ड खेळायचं होतं. बॉलला आणि बॅकवर्ड पाठवायचं होतं, पण स्क्वेअर लेगचा फिल्डर बॉलला कव्हर करतोय. धाव आली आहे 1 आणि 1 धावेसोबत. स्कोर सध्या आपण पाहतोय तो 23.
पुढचा सामना जिथे एका बाजूला टीम खेळणार आहे यंगस्टर नावडे आणि राजा राणी गोट मध्ये पुढची मॅच आपण एन्जॉय करणार आहोत जो पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात फिल्डिंग मध्ये. अगोदर मिड ऑन आत होता, आता मिड विकेटला आत ठेवलं, स्क्वेअर लेगचं लॉंग ऑन मिड ऑफ ला ठेवून एक्स्ट्रा कव्हर बाहेर ठेवलाय. राहुल उल्वेकर साठी त्याने 9 धावा पहिल्या षटकामध्ये जेव्हा स्ट्रायकिंग एंडला होता बनवलेल्या. 20 बॉल 40 पाहिजेत. कमी गती कोण पूर्णपणे बॉलने चेंज केलाय. इट्स अ डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे, पाहूयात आपण ज्या पद्धतीने बॅटर अवॉक झाले होते. पुन्हा पहा तुम्ही राऊंड द विकेटने आले, बॅटचा फ्लो पूर्ण थांबवला कारण बॉल बाहेर निघत होता पण तो रिटर्न क्रीजच्या वाईटच्या आतून गेलाय. डॉट बॉल. 19 बॉल 40. इथेही आपण पाहतोय पडल्यानंतर राऊंड द विकेटने अँगलने बॉलला बाहेर काढलंय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले अक्षय. कमबॅक त्याचंही झालंय. सो कडूने जाता जाता शेवटी गोड बॉलिंग देखील केली. 2 डॉट टाकलेले आहेत. पॉवर प्ले झाला. 23 धावा आहेत 18 बॉल मध्ये. खेडूक पाण्याला बनवायचा 40 धावा. श्रीराम 11 चिंचवली आयोजित श्रीराम चषकामध्ये सर्वांचं स्वागत आहे. थर्ड नाईट मध्ये आपण आहोत. मिड नाईट 12 वाजून आता गेलेले आहेत. 36 मिनिटं झालेले आहेत. एक्झॅक्ट मिड नाईट आहे 12:30. आपला झोपायचा टाइम नाही. 2 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावरती आहेत. सतीश शेठ उलवेकर यांच्याकडून बॅटर्सला कॅश प्राइज आहे 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं. 23. सो अजूनही 40 बनवायचं आहे. कमबॅक दोन्ही गोलंदाजांनी केलं. पहिल्या 4 बॉलमध्ये दोघांनी धावा दिल्या. शेवटचे दोघांनी 2-2 डॉटच टाकलेले. तेजस असेल अक्षय असेल. गुडघा टेकवला. एक्स्ट्रा कव्हरचा गॅप मध्ये बॉल एक्झिक्यूट केलाय. कव्हरचा फील्डर धावतोय. शेवटी मिस्टेक केली आहे. 2 तर कम्प्लीट झालेले आहेत. ट्रिपल आहे चान्स. ओहो शेवटी थोडे थांबलेले आहेत. धाव पूर्ण होणार आहे. थ्रो बरोबर आला नाही. 3 धावा येत आहेत. 3 धावांनी धावसंख्या 26 वरती पोहोचले. 17 बॉल मध्ये 37 धावांची गरज आहे. गुडघा टेकून बॉलला हवेत खेळले होते एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये. मात्र कव्हर्सने ती गॅप जरूर कव्हर करून थ्रो देखील करण्याचा प्रयत्न केला पण त्यासाठी थोडासा वेळ त्यांनी घेतलाय. 17 बॉल मध्ये 37 धावा हे सध्याचं समीकरण आहे. विकेटच्या शोधात आहे टीम. आई गावदेवी कुशालदादा डोंगराच्या पाण्याचे बॉलर्स. कारण जर विकेट आला नाही तर या काही धावा तितक्या मोठ्या नाही. त्यांनाही माहिती आहे ऑलरेडी स्टार्ट भेटलाय. भावेश आणि राहुलने तो दिलेला आहे. पॉवर प्ले मध्ये जी त्यांनी बॅटिंग केली 23 बनवल्या होत्या. 17 बॉल 37 समीकरण. ओलात चॉप करण्यास भाग पाडलं यॉर्करला. डॅनॅकिटला चान्स घेतली होती. मागे नव्हतं बॅकअप. सो बॉलरने अगोदरच तिकडे बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला. धाव आली आहे त्यामध्ये 1 सिंगल सोबत. धावसंख्या पुढे पोहोचले 27. बॉल उरले 16. धावा पाहिजे 36. हळूहळू हा सामना पुढे चाललेला आहे. कालच्या नाईट पासून सगळे सांगतात की आजची थंडी इकडे थोडी जास्त आहे. आताची घडी आमच्या दोन्ही 12th मॅनने घातलेली आहे. फुलर लेन डाऊन साईडला ड्राईव्ह केला. काव कॉर्नरला फिल्डर आहे त्याचे. चांगली फिल्डिंग आणि या डिपार्टमेंट मधला एक जबरदस्त फिल्डर आहे. त्याची भूमिका महत्वपूर्ण आहे धावांना रोखत असताना. कारण आपण म्हणतो जर तुमच्याकडे चांगलं बॉलिंग युनिट आहे तर त्या बॉलर्सला 7 फिल्डर्सला द्यावी लागते. जर त्यांनी कॅचेस पकडल्या नाही, धावा सेव्ह केल्या नाही तर बॉलर देखील काहीच करू शकणार नाही. त्यामुळे क्रिकेट हा टीम वर्कने खेळला जातो तरच तुम्ही ऑपोनंट टीम वरती करू शकता मात. जागेवरून खेळले. लॉफ करायला गेले होते. लॉंग ऑफला टार्गेट केलं होतं. डॉट आला थोडासा दूर. जर्सी नंबर 7 बॉलिंग करतात. 3rd ओव्हर मध्ये लांबच ठेवला अवे फ्रॉम द बॉडी. धावसंख्या सध्या थांबले 28 बॉल उरले त्या मॅच मधले. आता 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे. कमबॅक या बॉलर कडून देखील होत आहे. बॅकफुटला पंच केला. गॅप मध्ये बॉल कव्हरचा. धावतोय फिल्डर. धावतोय बॉल अडवला. शेवटी 2 मिळणार आहेत. ज्या वेगाने दोन्ही बॅटर धावलेले आहेत
2 धावांनी धावसंख्या सध्या पुढे चालले. स्कोर 29. बॉल उरले 14. धावा पाहिजे 34. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला येस रिकरेक्शन आम्ही करतोय. स्क्रीनवरती ते अपडेट नाहीये. चला आपण कंटिन्यू करा. या बॉल नंतर मी तुम्हाला रिवाइज स्कोर सांगेन. 30 झालेल्या आहेत. 30 धावा झालेल्या आहेत. 33 अजून पाहिजेत. बॉल फाईनल एकडे काय घडलंय. इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. अंपायरचा सिग्नल आणि बॉल थेट मागे गेलाय. अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलं. ऍक्शन रिप्ले देखील इंटरेस्टिंग आहे आणि टीम एम्पायर देखील सँडी पालकर सर वॉर रूम मध्ये आलेले आहेत. इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. म्हणजे या मिळतील त्या टोटल 5 धावा. मॅच मध्ये कमबॅक. वीरा स्पोर्ट्स खिडूकपाडाचा ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एक धाबा. ऑलरेडी राहुलची जी हाईट आहे आणि तिकडे वेस्टच्या वरतीच त्यांचा बॉल चाललाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचला 35 वरती आणि या मॅच मध्ये आता समीकरण बदललंय. 13 बॉल 28 ची गरज आहे. इवन हा जो बॉल आहे फ्री हिट. उल्वेकर ऑन स्ट्राइक. कव्हर साथ आहे. बॉल त्याच्या वरतून चाललाय पण मागून बॅकअप फारच वेगाने आहे. ऑफ साइड भरपूर स्ट्रॉंग आहे. खास करून एक्स्ट्रा करून आणि कव्हरला जे काही फटके इकडे बॅकिंगला 2-2 3-3 फिल्डर आपल्याला पाहायला मिळालेत पण थोडेसे तिकडे ते चाच पडले होते. अशा पद्धतीने इकडे 3 ओव्हरचा खेळ संपला. 36 धावा नाबाद. 12 बॉल आणि 27 धावांची या मॅच मध्ये गरज आहे वीरा स्पोर्ट्स खिडूकपाडाला. धावांची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्स आहे. 36 ज्या काही बनलेल्या 3 ओव्हर मध्ये 12ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते आणि इकडूनही आपण विचार केला तर जवळपास 13.50च्या सरासरीने बॅटिंग करत असताना राहुलला भावेशला विरा स्पोर्ट्स खिडूकपाडासाठी बनवायच्या 27 कमबॅक करावं लागेल. एक मात्र गोष्ट जरूर आपण पाहतोय रन्स ऍव्हरेज गेलेले पण विकेट एकही मिळाली नाही. आई गावदेवी खुशालदादा डोंगराच्या पाडाच्या पहिल्या 3 बॉलर्सला. 4th ओव्हरला सुरुवात. अनिकेत पहिला बॉल. फोर्सने खेळलाय समोर. लॉंगॉचे फिल्डर आले. शेवटी पायाने बॉलला स्टॉप केले. थ्रो करण्यासाठी रेडीच होते. बघितलं त्यांनी डबलला बॅटर चान्स घेत नाहीयेत त्यामुळे थ्रो देखील केला नाही. सिंगल सोबत धावसंख्या पुढे पोहोचले. 37 धावा धावफलकावरती आहेत. सो उर्वरित अजूनही बॉल बाकी आहेत 11 आणि 11 बॉल 26 धावांचं समीकरण आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहा. आपण गोडगाव आणि नावडे नेक्स्ट मॅच. कोलात बॉल मिडॉन कडे चाललाय. स्वतः गोलंदाज पोहोचतात तिकडे. डबलला चान्स बॅटर्स नाही घेणार.
एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचललं, त्याने थ्रो केला. चांगली फिल्डिंग फॉलो थ्रू मधून अनिकेत करतायत. सिंगल इम्पॅक्ट पडणार नाही. राहुल आणि बावेश हाच प्रयत्न आहे. 10 पेक्षा कमी धावा राहिला पाहिजेत लास्ट ओव्हर मध्ये. आणि इकडे दुसऱ्या बाजूने प्रयत्न असेल की 15 पेक्षा जास्त ठेवूयात आपण, तर मात्र लास्ट बॉलरला ते ऍडव्हान्टेज असेल. प्रयत्न तोच अनिकेतचा. पहिल्या 2 बॉल मध्ये एकही मोठा फटका नाही, 2 फक्त सिंगल. 10 बॉल 25 पाहिजेत. अनिकेत तयार. राऊंड विकेट. ओ स्वीट शीटला अटेम्प्ट आहे, मात्र बॉल पडलाय, निघून गेलाय. विकेट जरूर आला नाही, मात्र हे जे काय आता या क्षणाला येणारे डॉट बॉल आहेत, प्रेशर क्रिएट करतील बॅटिंग साइड वरती. मनोवैज्ञानिक दबाव, मानसिक दबाव. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय तो 38. 9 बॉल 25 धावांची गरज आहे मॅच मध्ये. चांगली बॉलिंग करतात अनिकेत. 3 बॉल मध्ये एकही मोठा फटका आला नाही, जिथे दोन्ही बॅटर चान्स घेतात मोठ्या फटक्यासाठी. 9 बॉल 25 धावा. उडवायचा होता, बॉल स्क्वेअर कडे चालला. फील्डर डीप मध्ये, सेकंड बाउन्स. उचलल्या बॉलला. सिंगल पेक्षा जास्त प्रयत्न केलाच नाही बॅटर्सने. थ्रो करण्यासाठी थोडासा वेळ घेतला होता, मात्र थ्रो अखेर त्यांनी केलाय. सिंगल सोबत धावा संख्या 39. बॉल उरले 8. धावा पाहिजे 24. या क्षणाला जर या 2 बॉल मधून मिनिमम 1 बॉल वरती तरी मोठा फटका यायला पाहिजे. जर आला नाही तर मी म्हणेन या मॅच मध्ये पार्ट वजनदार असेल. फिल्डिंग साइड गावदेवी कुशाल दादा डोंगराच्या पाडाचं. 8 बॉल 24 पाहिजेत. अनिकेत वन्स अगेन. भावेश उलवेकर साठी. ओ खेचून मारलाय. भावेशचा बेधुंद करणारा षटकार. जबरदस्त फटका. गरज होती मच नीडेड सिक्सर. ऍक्शन रिप्ले. मिडल ऑफ द ब्लेड, अक्रॉस द बॅट, मिड विकेटला टार्गेट. बॉल सीमारेषेच्या बाहेर. मॅच ऑन झाले पुन्हा एकदा. 45 वरती टीम विरा स्पोर्ट्स किडुकपाडा पोहोचले. 7 बॉल 18 धावा. आता पुन्हा ट्राय करणार आहे भावेश, नो डाऊट. ओहो इकडे उडवलाय, संपर्क झालाय, बॉल निघालाय. स्क्वेअर लेगचा पल्ल्याड आलाय षटकार. शेवटचे 6 बॉल. आता पाहिजे त्या फक्त 12. असं परिस आहे ते बर. नाव गाजीराम शेठ ठाकूर, नाव गाजीराम शेठ ठाकूर, नाव गाजीराम शेठ ठाकूर, नाव गाजीराम शेठ ठाकूर. ज्याला हात लावत त्याचं सोनं होत. असं परिस आहे ते बर. नाव गाजीराम शेठ ठाकूर, नाव गाजीराम शेठ. खानावरच्या अगेन्स्ट वाकडी खेळत होता. शेवटपर्यंत रंगतदार अवस्थेमध्ये होता. शेवटचा बॉल पर्यंत आपण बघितलं. या मॅच मध्ये 8 बॉल 24 ची गरज होती. 2 ठोकलेत भावेशने. मॅचला पुन्हा एकदा खेचतोय विरा स्पोर्ट्स किडुकपाड्याच्या बाजूने. आणि आता शेवटच्या 6 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे. 8 बॉल उरले होते तेव्हा असं वाटलं मॅचचं मोमेंटम डोंगराच्या पाडा टीमकडे. मात्र आता असं वाटतंय पुन्हा एकदा मॅचचं मोमेंटम खेचलंय भावेशने. 2 षटकारांनी 6 बॉल मध्ये 12 धावा अजूनही बनवायच्या आहेत. मॅच आता बॅलन्स आहे. या क्षणाला सुरुवातीला पुन्हा जर डॉट बॉल आले तर मॅच मध्ये येण्यासाठी वेळ लागणार नाही. गावदेवी कुशाल दादा डोंगराच्या पाडाला लास्ट ओव्हरची जबाबदारी आहे. आणि गोलंदाज आलेत अजय डोंगरे, ज्याने आज क्षेत्ररक्षण तर जबरदस्त केले. जबरदस्त बॅटिंग केली. 26 धावा त्याच्याच बॅट मधून आपल्याला फर्स्ट इनिंग मध्ये पाहायला मिळाला होता. सर्वोत्तम इंडिव्हिज्युअल धावसंख्या डोंगराच्या पाडा टीम साठी अजयने बनवली होती. अजयलाच आता त्याच धावा रोखायच्या आहेत. 12च. राहुल स्ट्रायकिंग एंडला. 6 बॉल 12 पाहिजेत. पहिला बॉल आउटसाइड एज, शॉर्ट साइडला बॉल. रेस लागली आहे. बॉल चाललाय पुढे. फिल्डर मागे. बॉल चाललाय पुढे.
फिल्डर मागे आणि तसेच दोघही सीमा पार चौकार. होती शॉर्ट थर्ड पॉइंट दोघांचा यावा क्या बाहेर होता बॉल. रेस सर लागले होते आउटफील्ड मध्ये. बॉल थोडासा स्लो देखील झाला होता पण शेवटी बॉल उडालाच नाही आणि ती चान्सच भेटली नाही त्यांना. चौकार आला. 4 धावांनी धावा पोहोचल्या 55 वरती. बॉल उरलेत 5 धावा पाहिजेत 8. अजयला कमबॅक करावं लागेल. नशिबाचं दार उघडलंय खेडूपाडासाठी. राहुलचा बॅट मधून चौकार तर आलाय. एजने आलाय. एक्स्ट्रा कॉर्नर मागे ठेवले. चला पुन्हा सिग्नल. आता पेनल्टी असेल बोथ साइड. फिल्डिंग सेट करा. सामन्याला सुरुवात करा. उडवलाय. एक्स्ट्रा कव्हर खाली आहे. येतात फिल्डर डीप मधून पकडले कॅच. विकेट डाऊन. या क्षणाला पाहिजे होती विकेट. पाहिजे होता डॉट बॉल. तो जरूर आलाय. मॅच अजूनही संपली नाही. शेवटचे 4 बॉल 8 धावांची गरज. टीमची सूचना आली. टीम डोंगराचा पाडा तुम्हाला एकत्रित यायचं नाही मित्रांनो. अन्यथा मॅनेजमेंट टीमचा आता सिग्नल आहे. ते तुम्हाला कोणत्या क्षणाला पॅनल्टी इम्प्लिमेंट करू शकतात. प्लीज आम्ही तुमच्या भावना समजू शकतो. प्लॅनिंग इट्स अ पार्ट ऑफ गेम. पण दिलेल्या वेळेवरतीच टाइमचं पंक्च्युअल असणं गरजेचं आहे. मॅच असू द्या आपलं स्वतःचं आयुष्य असू द्या. बॉल उरले 4 धावा पाहिजे 8. राहुलच्या एक्झिट नंतर मैदानाच्या आतमध्ये एंट्री झाली आहे साहिल उल्वेकरची. कॅप्टन ऑफ वीरा स्पोर्ट्स किडूकपाडा. आणि कर्णधाराने ती जबाबदारी स्वीकारलेली दिसते. कारण मॅच पुन्हा एकदा थांबली आहे. फसली आहे. 4 बॉलमध्ये 8 आताही बनवायचं आहे. साहिलचं आगमन तर झालंय. अजयने कमबॅक तर केलंय. मॅच कशी जाणार आहे पुढे पाहूया. 4-8 उडवायचा होता. खाली राहिलाय बॉल. इट्स अ सबमरीन डिलिव्हरी. पाणबुडीच्या पद्धतीने पाण्यामध्ये खाली राहून न दिसता प्रवास करते. न दिसताच बॉल गेलाय बॅटर कडून. पास आउट. ऍक्शन रिप्ले. पडला बॉल जो बाउन्स पाहिजे होता तो नव्हता या बॉल मध्ये आणि साईडला बीट करून गेलाय. अजयचे कमबॅक झालाय. पहिला जरी चौकार आला असला तरी पुढचे 2 डॉट आले. 3 उरलेत. 8 धावा पाहिजेत. कंपल्सरी चेसिंग आहे. आता जर डॉट आला तर प्रत्येक पुढच्या 2 बॉल वरती धावा पाहिजेच. म्हणजे ओहो ओहो आलाय डॉट. ऑफ स्टंपचा बार ठेवलाय. थोडासा जो स्पेस दिला होता आणि तिकडूनच बॉलने डिलिव्हर्ड केलाय. साहिल जागेवरती उभा होता. बॉल मात्र निघून गेलाय. डॉट आलाय. हलवून ठेवले या मॅचला अजयने देखील. पहिल्या बॉलवरती राहुल कडून चौकार येऊन पुढच्या बॉलवरती त्याची विकेट आली. देन साहिल आला. 2 त्याच्या जागेत डॉट आलेले आहेत. 6 बॉल 12च्या मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती चौकार येऊन सामना आलाय. 2 बॉल 8 वरती. आता जर बॉल बॅटला लागला नाही डॉट आला तर मॅच मध्ये डोंगराचा पाडा पुनरागमन करणार आहे. ओहो पुन्हा जागेवरतीच ठेवलंय साहिलला. आणि ऑफ स्ट्राईक असलेला भावेश जिवंत माशाला आपण पाण्यामधून काढल्यानंतर जसा तडफडतो तसा तडफडतोय. प्लीज वेळ जास्त घेऊ नका. ज्याने जबरदस्त बॅटिंग केली. नॉट आउट राहिलाय 10 बॉल 31 वरती. पण या ओव्हर मध्ये त्याला स्ट्राईक भेटली नाही. 1 बॉल 8 धावा. ज्या मॅच मध्ये 5 बॉल खरं तर 8ची मॅच उरली होती तिकडून 4 बॉल 8 3 बॉल 8 2 बॉल 8 1 बॉल 8. व्हॉट अ मॅच. काय सामना फिरलाय. काय बॉलिंग केली अजयने. त्याने बॅटिंग जबरदस्त केली. त्याने फिल्डिंग जबरदस्त केली. जो शेवटच्या ओव्हर मध्ये आला त्याने बॉलिंग ही जबरदस्त केली आहे. बघा आता पेनल्टी लागेल. प्लीज लास्ट वॉर्निंग. फिल्डिंग साइड. 1 बॉल 8. शॉर्ट बॉल हा जरूर भिरकावला. 6 षटकार तर आलाय. मात्र 1 धावेचा फरकाने हा सामना गमवावा लागला वीरा स्पोर्ट्स किडूकपाडाला. शेवटच्या अगदी मात्र 5 बॉल मध्ये हा सामना जिंकला खऱ्या अर्थानं तो कुशाल दादा आई गावदेवी डोंगराचा पाडाने. काही कमबॅक केला अजयने गोलंदाजीच्या जोरावरती आणि नो डाऊट तोच ठरलाय सामनावीर ज्याने 10 बॉल 26 बनवल्या आणि 12 धावा डिफेंड देखील केल्या. फिल्डिंग देखील त्याने जबरदस्त केली. सो अजय ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. अजय सामनावीरात लवकर या.
पुढच्या